नमस्ते, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज, मातोश्री जगज्जननी श्री राजराजेश्वरी देवी यांच्या 94व्या जयंतीनिमित्त फळ वितरण व आध्यात्मिक सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सद्गुरू श्री गुरु महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मानव उत्थान सेवा समिती पंढरपूर शाखा सोलापूरच्या वतीने 6 एप्रिल 2026 रोजी जगज्जननी श्री राजराजेश्वरी देवी यांच्या जयंतीनिमित्त आश्रमाचे प्रबंधक संत महात्मा दामिनीबाईजी व साध्वी जगेश्वरी बाईजी यांच्या हस्ते एकता बहुउद्देशीय महिला मंडळ संचलित अक्कलकोट रोड तालुका कुंभारी सोलापूर आधार वृद्धाश्रम या ठिकाणी महिला पुरुष वयोवृद्धांना फळ बिस्किट वाटप करण्यात आले। यावेळी आधार वृद्धाश्रमाचे संस्थापक मनीषा होळकुंदे, अनिता शितोळे, सारिका राऊत, कविता संबारी, पुष्पाताई गुडूर, अंजना कुबगिरी, निर्मला रापेल्ली आदी मान्यवर उपस्थित होते। दुपारी 3 ते 5 पर्यंत आध्यात्मिक सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आले। यावेळी संत महात्मा दामिनीबाईजी नारी निंदा मत करो, नारी नर की खान है, नारी से पैदा हुए भक्त ध्रुव प्रल्हाद और रामकृष्ण है, त्यासाठी नारीची निंदा करू नये, स्त्रीमध्ये अफाट शक्ती आहे, जगज्जननी माताजी सुद्धा शक्ती स्वरूपात प्रकट झाली आहे। माताजी सुद्धा या धर्तीवर अवतरित झाल्यानंतर त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी आत्मज्ञानाचा प्रचार प्रसार देश विदेशात केला आहे। साध्वी जगेश्वरी बाईजी, भगवंताच्या कृपेने आपल्याला मानवाचा जन्म प्राप्त झाला। आज प्रत्येक व्यक्ती भक्ती कशाला करतात तर प्रत्येकाला वाटतं की आपल्याला नरकात जाऊ नये, भक्तीमुळे स्वर्ग प्राप्ती व्हावी, पण ज्ञान भक्ती विचार करतो की आपल्याला नरक किंवा स्वर्ग नको, तर आपल्याला त्या परमात्म्या परमधामाला पोहोचले पाहिजे। महान पुरुष सांगतात की सत्संग ऐकण्यासाठी जसे झाडावर धूळ बसून अस्वच्छ झाड तयार होते, त्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्ण झाडाची पाने स्वच्छ सुंदर निसर्गमय वातावरणात निर्माण होतात, त्याप्रमाणे मानव सुद्धा सत्संगाच्या माध्यमातून माणसाचे मन पवित्र होते। म्हणून मानवाला सत्संगाची फार गरज आहे। शेवटी विविध भागातून भक्तजन उपस्थित राहून आरती, दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ प्राप्त केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश कोतलापुरे, लक्ष्मण लक्षेट्टी, अंबादास लवटम, शंकर गुड्डूर, अशोक कुबगिरी, मोहन कुबगिरी आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचे आभार शाखा प्रमुख तिरुपती संबारी यांनी केले। शाखा पंढरपुर, तिथून वहाँ से हम यहाँ सोलापुर आए हैं। अनाथ आश्रम हमारे जगज्जननी माता जी है ना, तो त्यांनी खूप ऐसे कार्य किया है कि सारे दुनिया भर में आज फल वितरण है, भंडारा है, सभी जगह पर भोजन का कार्यक्रम, और ये कार्य हम हर साल करते रहते हैं और इस साल भी हमने 2026 में भी ये कार्य संपन्न किया है। तो हमारी जो पंजीकृत संस्था है मानव उत्थान सेवा समिति, और संस्था के संस्थापक है सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज, उनके हम शिष्य हैं। तो हर जगह जगह हम प्रवचन करते हैं, अच्छा कार्य करते रहते हैं, और इसके लिए हमारे भक्त सोलापुर में बहुत है, लेकिन हमको जैसे आप लोगों को तेलुगु आती है, हमको तेलुगु नहीं आती है, इसलिए हम हिंदी में बोलने का प्रयास करते हैं। आपको समझे न समझे हम क्या कर सकते हैं। ओ माता रानी, जय जय माता रानी, सच्ची है तू, सच्चा तेरा दरबार माता रानी, सच्ची है तू, सच्चा तेरा दरबार